सस्ने जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अमित शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग उपाध्यक्ष माझ्यासोबत आहेत. विभागीय संघटक जे आमचे कोकणातले ते संजय तन्ना आहेत आणि मांजरेकर साहेब आहेत आमचे ठाणे महानगर संघटक. आपण आहोत बहुचर्चित मुंबई गोवा महामार्गावर. परत तोच विषय आहे, वेळोवेळी जेव्हा आम्ही कोकणात दौऱ्याला येतो आणि तेच विषय असतात, रस्ते काही सुधारत नाही आहेत. आता त्याच्या उलट हे रस्त्यांचा तर प्रश्न हा गंभीर आहेच, पण त्याच्यासोबत आणखी एक प्रश्न गंभीर आहे, ते म्हणजे आपण इथे पाहत असाल ते इथे पूर्ण डोंगर पोखरला गेलेला आहे आणि ही डोंगर पोखरल्यानंतर रस्ता वाईडनिंग नाही करायचा ना. रस्ता वाईडनिंग करताना जर डोंगर थोडासा भाग कापला गेला असता तर गोष्ट वेगळी होती, पण फक्त आणि फक्त बेकायदेशीरपणे हा डोंगराचं उत्खनन कडून, इकडच्या मातीचं उत्खनन कडून आपण बघाल तर या साईडला ते डम करतात. म्हणजे ह्यांना भूमाफिया बोलायचं की काय बोलायचं, म्हणजे कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलंय याचं काही ताळमेळ नाहीये. आपण बघाल एक पण काम सुरू असलेलं आपल्याला दिसतंय का, ते पहिलं बघा तुम्ही. काम कुठेही चालू असलेलं दिसत नाहीयेत. रवींद्र चव्हाण वेळोवेळी सांगतायत की गेल्या डिसेंबर 2023 ची डेडलाईन होती, ती डेडलाईन आता चुकलेली आहेतच. आता परत 2024 ची डेडलाईन दिली आहे, डिसेंबर 2024 ची. पण 2024 पर्यंत हा रस्ता, जर आता आपण परिस्थिती बघाल, एक पण माणूस तुम्हाला काम करताना दिसत नाहीये. पुढच्या 2 महिन्यानंतर आता परत 2-3 महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल. 4 महिने पावसात काम होणार नाही. ऑक्टोबर महिना असाच निघून जाईल. गणपती आले त्या पिरियडमध्ये, मग गणपती आल्यानंतर पण जर रस्त्यांची परिस्थिती अशीच असेल तर मला असं वाटतं की मग कोकणी माणसाने बघायचं काय. आणि जर मगाशी जो विषय सांगितला तुम्हाला की हा उत्खननाचा, तर वरती बघाल ती पूर्ण तुम्हाला तो माती दिसत आहे. आणि शिवाय तिकडे पण दाखव, त्या साईडला तो जो पुढे एकदम डोंगर दिसत आहे तिकडे पण माती आहे. जर ही माती पावसाळ्यात खाली आली आणि रस्त्यावर आली तर जी वाहनं जात आहेत त्या वाहनांवरती आली वाहून, तो पूर्ण गाळ आला तर मला असं वाटतं तिथे जीव जातीलच, शिवाय रस्ता ब्लॉक होणारच आहे आणि अनेक जीव जातील, गाड्यांचं नुकसान होईल. मग सरकार याची जबाबदारी घेत आहे का सरकार, मुळात हे लक्ष मला कळत नाहीये. आणि सत्ताधारी पक्षाचं जे रवींद्र चव्हाण असतील किंवा आपले गडकरी साहेब असतील, यांचं खरोखर लक्ष आहे का या गोष्टींकडे की कोकणात डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहेत, संरक्षण भिंती उभारल्या जात नाही आहेत, ते डोंगरच इथे त्याचं मला वाटतं बेकायदेशीरपणे त्याचं उत्खनन सुरू आहे, त्याचा डोंगर पोखरले जात आहेत, डोंगरच्या डोंगर. आणि जर कोकणाचा निसर्ग सौंदर्य आहे त्याला कुठेतरी धोका लावण्याचं काम मला वाटतं हे सरकार करतंय. आणि आता बघा, म्हणजे हे तर विषय झाला, शिवाय आता जो रस्ता झालेला आहे तो रस्ता बघाल आपण, ते बघा ना, हे त्याला भेगा गेलेल्या आहेत. दाखव, इकडे दाखव, या लाईनीत तुम्हाला दिसतं, इकडे सगळ्या भेगा दाखव त्यांना. आणि अशा पद्धतीने काम सुरू आहे. जर हे चुकीचं काम चालू आहे, रवींद्र चव्हाण सांगत होते की 1 लेन पूर्ण करणार, तर 1 लेन काही पूर्ण झालेलं नाहीये. आणि 1 लेन ती पूर्ण झाली ती अशा पद्धतीने झाली आहे. आपण बघाल पुढे पण टप्प्याटप्प्यात कामं सुरू आहेत. काही ठिकाणी तर अशी कामं सुरू पण नाहीत. मटेरियल जे वापरलं जातंय ते मटेरियल मध्ये आता ही खरी जी गोष्ट आहे की हे GSB लेअर आहे, म्हणजे पूर्ण खडी टाकायची आहे, मातीवरती पूर्ण खडी टाकायची असते. आणि त्याच्यावरती तुम्ही बघाल तर DLC म्हणजे वेट मिक्स येतं आणि त्याच्यावरती DLC ड्रायलिंग कॉन्क्रीट येतं. परंतु जी पहिलीच लेअर टाकली आहे त्यात माती मिक्स आहे. म्हणजे अशा पद्धतीने काम आहेत. सगळीकडे दाखव, खडी कुठे दिसते ते दाखवा मला. इथे खडी कुठेच दिसत नाही, पूर्ण सगळीकडे माती आहे. आणि अशा पद्धतीने चुकीची कामं चालू आहेत. भ्रष्टाचार हा मुंबई गोवा महामार्गावरती झालेला आहे. 17,000 कोटी जर हे सरकार म्हणतंय की आतापर्यंत 17,000 कोटीच्या आसपास फक्त 1 लेन पूर्ण करण्यासाठी खर्च झाला असेल, त्याचं 17,000 कोटी काय मातीत गेले का, त्या मातीसाठी खर्च झालाय का. जी बेकायदेशीरपणे माती इकडून उकरायची आणि इथे टाकायची, हे जो बेकायदेशीरपणा चालू आहे सरकारचा इथे अंकुश तिकडे पण दाखव. तिकडे आता तिथे गाडी उभी आहे, तुम्ही बघाल तो व्हर्टिकल कट केला, पूर्ण माती आहे तिकडे. आणि जर तो डोंगर तो भाग खचला पावसाळ्यात काय अवस्था होईल हे मला वेगळं सांगायची गरज नाही.
आणि मागच्या गणपतीत हा रस्ता पूर्ण एक लेन पूर्ण झाली नव्हती, पण पुढच्या गणपतीत पण ही लेन पूर्ण. मला असं वाटतं की रवींद्र चव्हाणांनी फक्त बॅनरबाजी न करता, आता अंगणेवाडीची जत्रा सुरू आहे तर त्यांची बॅनरबाजी भरपूर, आम्ही कोकण दौऱ्यावरती असताना भरपूर बघितली त्यांची बॅनरबाजी, पण ती बॅनरबाजी न करता खरोखर जे कोकणी माणसासाठी जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर मला असं वाटतं हे रस्ते व्यवस्थित करून द्या पहिले, आणि चांगल्या पद्धतीने जो कंत्राटदार चुकीच्या पद्धतीने कामं करतोय त्याच्यावरती अंकुश ठेवा. सरकारने जर लक्ष ठेवलं नाही तर परत हा रस्ता जे असे क्रॅक गेले आहेत ना ते परत तुम्हाला तेच रस्ते दिसतील, आणि पुढच्या 4-5 वर्षात रस्त्यांची जी दुरावस्था होईल त्याला सर्वस्वी जबाबदार जे असतील ते रवींद्र चव्हाण असतील. कृपया याच्यावरती लक्ष द्या. याच्यावरती जे कंत्राटदार आहेत त्याच्यावर कारवाई करा, जे अधिकारी आहेत जे लक्ष घालत नाही त्यांच्यावरती कारवाई करा. जर हे तुमच्याकडनं होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही जी कारवाई करायची ते आमच्या स्टाईलने करू, पण तुम्ही तुमच्या जे सरकार आहे त्या सरकारने त्याच्यावरती लक्ष घालावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.